डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गाजलेले लेख. 2. समाज समतेचे विरोधक. समाज समता संघाची चळवळ सुरू होऊन त्या चळवळीचा अस्पृश्यता निर्मूलनाच्या कामी उपयोग होऊ लागला. अस्पृश्य मानलेल्या जातीतल्या लोकांची मौजी बंधने होऊन ते यज्ञोपवीने धारण करू लागले, गायत्री मंत्राचा उच्चार करू लागले, सहभोजने व थोडे का होईना भिन्न जातीय वधूवरांचे विवाह होऊ लागले. त्यामुळे चातुर्वर्ण्याच्या नावाखाली समाजात विषमतेचे साम्राज्य माजवून पाहणाऱ्या आणि स्वतःची जातीश्रेष्ठता मिरविणाऱ्या लोकांच्या काळजात धडकी भरली आहे. समतेसंबंधाच्या चळवळीने आपल्या जातीभेद पद्धतीचे बालाग्र वाकडे व्हावयाचे नाही असे म्हणून त्या चळवळीचा उपहास करणारे व तिला लघुत्व देऊ पाहणारे हे लोक मनातून घाबरून गेले आहेत, याविषयी बिलकुल शंका नाही. नाहीपेक्षा इतका जळफळाट त्यांनी दाखविला नसता. विशेषतः हिंदू संघटनेच्या चळवळीत पुढाकार घेणाऱ्या कित्येक लोकांच्या डोळ्यांत समता संघाची चळवळ सतत सलत असते. बहिष्कृत वर्गाची स्वतंत्र चळवळ आणि समाज समता संघाची चळवळ या चळवळी नसत्या तर अस्पृश्यता निवारणाचा प्रश्न फसवाफसवी करून आपण बाजूला काढला असता. बहिष्कृत वर्गाच्या स्थितीत फारशी सुधारणा न करता व त्यांच्यात स्वाभिमानाचे वारे शिरण्याला अवसर न देता मुसलमान व ख्रिस्ती समाजाशी भांडण्यात त्यांचा हवा तसा उपयोग करून घेतला असता, असे तोतिया हिंदू संघटनवाद्यांना व ढोंगी शुद्धीप्रचारकांना वाटणे स्वाभाविक आहे. परंतु बहिष्कृत वर्गाची स्वतंत्र चळवळ व समाज समता प्रस्थापित करण्याची चळवळ या आता दृढमूल झाल्या आहेत. त्या भक्कम तत्वांवर उभारलेल्या आहेत. त्यांची तत्वे बहुजन समाजात प्रसार पावत आहेत आणि निंदा व उपहास यांचा परिणाम होऊन त्या दबल्या जाण्याचा आता बिलकुल संभव नाही. या चळवळीची निंदा व उपहास करणारे लोक जर खरोखरच हिंदू संघटनेचे पुरस्कर्ते असतील, त्यांना संघटनाची खरोखरच आस्था असेल आणि आपली संघटनाची चळवळ लफंगेगिरीची आहे असा सार्वजनिक ग्रह होऊ नये असे जर त्यांना वाटत असेल तर त्यांनी चूप बसावे, यातच त्यांचा शहाणपणा आहे. डॉक्टर आंबेडकर, श्री देवराव नाईक, बापूसाहेब सहस्त्रबुद्धे, श्री प्रधानबंधू, श्री शिवतकर इत्यादी मंडळीवर वैयक्तिक टीका करून त्यांच्याविषयी लोकमत कलुषित करण्याचा प्रयत्न करून अस्पृश्यता निवारण्याची व समतावादाची चळवळ नेस्तनाबूत होईल अशी जर या दूधखुळ्यांची कल्पना असेल तर त्यांची कीवच केली पाहिजे. मिसेस पार्टगेटन महासागर मागे हटावयास पाहत नावाची एक बाई केरसुनी हातात जी एक आख्यायिका आहे. त्या आख्यायिकेतल्या प्रयत्नाप्रमाणेच हे प्रयत्न हास्यास्पद आहेत. खोट्या गोष्टी, खोटे आरोप, बाष्पळ कोटिक्रम इत्यादी साधनांचा उपयोग करून बहिष्कृत वर्गाची स्वतंत्र चळवळ व समाज समतावाद ही चिरडून टाकू पाहणारे लोक मी हास्ते लोकांना व शेंबूड माझ्या नाकाला या म्हणीप्रमाणे कसे वागणारे आहेत हे त्यांची रहस्य उघड करून आणि तोंडावर बुरका घेऊन हल्ला करणाऱ्या लोकांचे शिखंडी स्वरूप जगाला दाखवून त्यांची सर्व जगात बेअब्रू करणे कठीण नाही. परंतु आम्हाला आमच्या चळवळीच्या तत्वासंबंधाने इतकी खात्री आहे की या विरोधकांना त्यांच्याच साधनांचा उपयोग करून सडो की पडो करून सोडण्याची आवश्यकता आम्हास भासत नाही. शिवाय यातल्या बऱ्याचशा विरोधकांची इतर बाबतीत लोकांमध्ये अगोदरच फटफजिती होत आहे. त्यात आणखी भर घालून त्यांना जगातील जिने असह्य करावे अशी आमची इच्छा नाही. आडगोळ्या मारणाऱ्या शिखंडींना पुढे खेचून त्यांची काळी तोंडे जगाला दाखविणे म्हणजे त्या प्राण्यांची
नसती जाहिरात देणे आहे असो. अमका गृहस्थ समतावादी म्हणवितो, परंतु तो अमक्या जेवणाला हजर नव्हता किंवा त्याने आपल्या घरी जेवणासाठी वेगवेगळ्या जातीच्या माणसांना बोलावले असता त्याने बाहेरून स्वयंपाक करून आणला असल्या गोष्टी प्रसिद्ध केल्याने समतेची चळवळ कुचकामी ठरेल अशी या भ्रमिष्ठांची समजूत असेल तर तो त्यांचा शुद्ध ब्रह्म आहे. सहभोजनाला मागे 25 वेळा हजर राहिलेला मनुष्य काही अडचणीमुळे एखाद्या सहभोजनाला हजर राहू शकला नाही म्हणून तो भ्याला असे होत नाही. तसेच घरगुती अडचणीमुळे एखाद्याला स्वतःच्या घरात स्वयंपाक करता आला नाही म्हणूनही तो ढोंगी ठरत नाही. अस्पृश्य मानलेल्या लोकांशी पंक्तीभेद न पाडता तो जेवावयास बसतो आणि अस्पृश्य मानलेल्या जातींच्या माणसांनी वाढलेले अन्न त्याला चालते. याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या महत्त्वाच्या नाहीत असे ज्यांचे म्हणणे असेल त्यांनी तसे करून दाखवावे हा तपशिलाचा प्रश्न झाला. परंतु सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो हा की कोणतीही सामाजिक सुधारणा ग्राह्य किंवा अग्राह्य ठरवावयाची ती कोणा माणसांच्या वर्तनावरून ठरवावयाची नसते. बोलण्याप्रमाणे करून दाखविणारी माणसे केव्हाही वंध्य होत, परंतु एखाद्या माणसाला स्वतःच्या मताप्रमाणे कृती करण्याचे धैर्य झाले नाही तर तो त्याचा दुबळेपणा होय. त्यामुळे त्यांचे मत चुकीचे ठरत नाही. विधवा विवाह वगैरे सामाजिक सुधारणांच्या बाबतीत ती कोणा माणसांच्या वर्तनावरून ठरवावयाची नसते. बोलण्याप्रमाणे करून दाखविणारी माणसे केव्हाही वंध्य होत, परंतु एखाद्या माणसाला स्वतःच्या मताप्रमाणे कृती करण्याचे धैर्य झाले नाही तर तो त्याचा दुबळेपणा होय. त्यामुळे त्यांचे मत चुकीचे ठरत नाही. विधवा विवाह वगैरे सामाजिक सुधारणांच्या बाबतीत दुर्बळ मनाच्या सुधारकांवर टीका करून त्या सुधारणाच त्याज्य ठरविण्याची वहिवाट मध्यंतरीच्या काळात होती. परंतु तसल्या वैयक्तिक टीकांनी समाज सुधारणा मागे पडली नाही. अमुक एक सुधारणा तुम्हाला मान्य आहे किंवा नाही असे विचारले असता होय किंवा नाही असे स्पष्ट उत्तर देण्याच्या ऐवजी अमक्याने ती सुधारणा ग्राह्य मानली होती, परंतु त्याने ती अंमलात आणण्याच्या कामी आयत्या वेळी माघार घेतली असे म्हणणे हे काही रीतसर उत्तर नव्हे. अने माघार घेतली तर बने ती अंमलात आणून दाखवावी, परंतु अशा ठिकाणी पुरेशा मनोधैर्याचा अभाव दिसून आला. त्या अर्थीच ती सुधारणा त्याज्य होय असे कसे म्हणता येईल. परंतु व्यक्तीवर टीका करून तत्वे ठार करण्याचा मोह पडल्यामुळे भ्याड टीकाकार असा असंबद्धपणा दाखवितात. बोलल्याप्रमाणे तंतोतंत कृती करून दाखविणारी माणसे जगात केव्हाही थोडीच असावयाची, परंतु ज्यांना बोलल्याप्रमाणे कृती करण्याचे धैर्य नसेल त्यांनी प्रामाणिकपणे आपल्या ठिकाणी धैर्याचा अभाव कबूल केला म्हणजे झाले. तसेच कित्येकांना खरोखरच काही अडचणी असतील. सर्वांना सारख्याच अंतरापर्यंत सारख्याच वेगाने धावता येणे शक्य नसते, परंतु एखादी सुधारणा योग्य आहे किंवा अयोग्य आहे हे युक्तिवादाने सिद्ध करण्याच्या कामी टाळाटाळ करून व्यक्तींच्या आचरणावरून ती सुधारणा टकाऊ ठरवू पाहणे हा पोरकटपणाच नव्हे तर भ्याडपणाही आहे. बोलण्याप्रमाणे आचरण करणारे लोक समाज सुधारकांत नसतील तर नसोत, पण पुराण मतवाद्यांना तरी कितीसे आहेत. शास्त्रांप्रमाणे आज एक तरी पुराण मताभिमानी चालत आहे का. वैराग्याची महती गाणारे आणि साधुसंतांच्या चारित्र्याचा व वचनांचा कीस पाडणारे कितीसे लोक स्वतः साधुसंतांच्या चारित्र्याच्या व वचनांचा कीस पाडणारे कितीसे लोक स्वतः विरक्त आहेत. एवं व्यक्तीवरील टीकेने कोणतीही समाज सुधारणा टाकाऊ ठरत नाही. समतावादावर मोठ्या शिष्टपणे असा आक्षेप घेण्यात येतो की निसर्गातच मुळी
समता नाही, मग ती कोण कशी प्रस्थापित करू शकणार? परंतु जातीभेद हा निसर्गजन्य भेद नव्हे हे प्रथम लक्षात ठेविले पाहिजे. अमक्या एका जातीतले सगळेच लोक बुद्धिमान, तेजस्वी, सदाचारणी असे निपजतात आणि दुसऱ्या एका जातीतले सगळे लोक निर्बुद्ध, अजागड व दुराचरणी निपजतात असे जोपर्यंत दाखवून देता येत नाही तोपर्यंत जातीभेद हा नैसर्गिक भेद आहे असे म्हणता यावयाचे नाही.